संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील पटेल नामक महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह व अश्लील टिप्पणी केल्याचा आरोप करत त्या महिलेविरुद्ध भारतीय जनता पार्टीचे संगमनेर तालुका उपाध्यक्ष बबन तुकाराम शेळके यांनी घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। बबन शेळके हे बोठा येथील रहिवासी असून ते शेती व्यवसाय करत आहेत व ते भारतीय जनता पक्षाच्या संगमनेर तालुका उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहे। शेळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 मार्च रोजी सकाळी त्यांना दूरध्वनीवरून माहिती कळाली की पटेल नामक महिलेने तिच्या मोबाईल क्रमांकावरून फेसबुकवरील एका पेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह, अश्लील व बदनामीकारक शब्दात टिप्पणी केली आहे। ही बाब कळताच शेळके यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन घारगाव पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे। काल शनिवार दिनांक 7/3/2026 रोजी आमचे मित्र संदीपजी काळे यांनी मला फोन केला आणि कल्पना दिली की आपल्या फेसबुकला एक पेज आहे, त्या पेजवर भारतीय जनता पार्टीचे नेते नरेंद्रजी मोदी साहेब अर्थात आपल्या देशाचे पंतप्रधान यांच्यावर एक खराब स्वरूपाची कमेंट करण्यात आलेली आहे। त्या याच्यावर एक मेसेज होता आणि त्या मेसेजला एक कमेंट करताना अत्यंत घाणेरड्या शब्दामध्ये नरेंद्र मोदींबद्दल अपशब्द वापरण्यात आलेले होते। अत्यंत अश्लील असे शब्द एका महिलेने वापरलेले होते। हे पाहून आम्हाला खऱ्या अर्थाने वाईट वाटले। साधारणतः आपल्या भारतीय राजकारणामध्ये नेत्यांना शिवीगाळण्याचा प्रघात अगदी सर्रासपणे वापरला जातो, परंतु देशाचा एक चांगला नेता, सर्वोच्च नेता जो देशाचा पंतप्रधान आहे, अशा नेत्याबद्दल एक आदरयुक्त भावना समाजामध्ये असणं गरजेची गोष्ट आहे। एक साधारणतः व्यक्ती स्वातंत्र्य आणि एक संविधानाने आपल्याला दिलेले जे अधिकार आहेत, त्या अधिकारांचा गैरवापर अशा पद्धतीने होत असल्याचं आम्हाला निदर्शनात आलं। भारतीय जनता पार्टीचा एक पदाधिकारी या नात्याने मला ही गोष्ट मनापासून खटकली की आपल्या नेत्याला अशा पद्धतीनं कुणीतरी एक शिवीगाळ करत आहे आणि एक अश्लील त्याच्याबद्दल बोलतोय। याबद्दल थोडंसं मनाला खंत वाटली। त्यानंतर आमचे मित्र वाल्मिकजी आहेर, त्याबरोबर योगेशजी भोर आणि आम्ही संदीपजी काळे हे सर्वजण आम्ही एकत्र आलो आणि याबद्दल आपण पोलीस प्रशासनाला याबद्दल सूचना करावी आणि सदर एक पटेल नावाची ती महिला, त्या महिलेवर कडक कारवाई करण्याची एक पोलीस प्रशासनाला सूचना करावी म्हणून आम्ही काल घारगाव पोलीस स्टेशनला गेलो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या सदर पोस्टवर आम्ही सायबर गुन्हा म्हणून एक नोंद केलेली आहे, त्यांना फिर्याद दिलेली आहे। आमची एक भूमिका आहे की अशा स्वरूपाची ही जी पोस्ट जी अत्यंत घाणेरड्या स्वरूपाची आहे, या घाणेरड्या स्वरूपाच्या पोस्टमधून एकच लक्षात येतं की ही जी लोक आहेत तर ही आपला खूप मोठा तिरस्कार करतात, या देशाच्या पंतप्रधानांचा तिरस्कार करतात, इथल्या संस्कृतीचा तिरस्कार करतात आणि त्यांना या देशामध्ये एक वेगळं काहीतरी घडवायचं आहे, अशा पद्धतीची एक वेगळी मानसिकता या लोकांमध्ये दिसून येते। मला वाटतं का या देशामध्ये संविधान आहे, या संविधानाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी अगदी बंधुभावाने राहिलं पाहिजे, परंतु हा बंधुभाव खऱ्या अर्थाने या अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक पोस्ट दिसतात की तो अगदी संपत चाललेला आहे। ही जी लोक आहेत ती ही धर्मांध लोक आपल्या धर्माचा एक अजेंडा घेऊन या जगावर कुठंतरी एक वेगळी पद्धतीने छाप टाकायचं काम करत आहेत, समाजामध्ये एक वेगळं वातावरण तयार करायचं काम करत आहेत, राष्ट्रीय नेत्यांना दूषणं देऊन समाजामध्ये एक वाईट भावना तयार करायचं काम करत आहेत, एक तेढ निर्माण करायचं काम करत आहेत, अशा स्वरूपाचं। त्यानंतर एक मला असं वाटलं की पोलीस प्रशासनाने अशा गुन्हेगारांना एक कडक कारवाई करावी, यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि या लोकांना शिक्षा करण्यात यावी। यापुढे कोणीही अशा पद्धतीचा गुन्हा करणार नाही, अशा पद्धतीचा वाईट पोस्ट टाकणार नाही, अशा पद्धतीची एक जरब पोलीस प्रशासनाकडून बसावी म्हणून आम्ही पोलीस प्रशासनालाही विनंती करतो आणि समाजालाही विनंती करतो की अशा पोस्ट आल्यानंतर
आपणही पोलिसांना याबद्दल सूचना कराव्यात आणि अशा गुन्हेगारांना शिक्षा करावी, शिक्षा होईल अशी व्यवस्था करावी. पोलीस प्रशासनाने याची तात्काळ काळजी घेऊन सदर जी पटेल नावाची महिला आहे तर त्या महिलेला तात्काळ शिक्षा होईल अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करावा अशी मी विनंती करतो. दरम्यान संबंधित महिलेविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून अशा प्रकारच्या कमेंटमुळे समाजात चुकीचा संदेश जात असून सार्वजनिक भावना दुखावल्या जात असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात या प्रकरणाची पुढील चौकशी करत आहेत. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव.